मान्सूनचं मान्सून म्हणजे काय आपण समजून घेऊया जरा थोडासा. मी काय हवामान तज्ज्ञ किंवा हवामानशास्त्रज्ञ नाही. माझा फक्त भूगोल हा विषय माझ्या आवडीचा होता. मान्सूनचा उगम म्हणजे जन्मस्थान कुठं होतं, तर दक्षिण अमेरिकेतल्या पेरू पश्चिम किनारपट्टीवर पेरू कोलंबिया देशात उगम होतं मान्सूनचं. म्हणजे मान्सूनची निर्मिती तिथं होते. आता तिथंच का होते, तर प्रशांत महासागरामध्ये दोन प्रवाह वाहतात. एक गरम पाण्याचा प्रवाह वाहतो आणि एक गार पाण्याचा प्रवाह वाहतो. त्याला आल निनो ला निनो असे शब्दप्रयोग वापरलेले आहेत. तिथून तो प्रवाह तिथं मान्सूनची निर्मिती होऊन तो प्रशांत महासागरापासून प्रवास करत 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 तो पश्चिम बंगालमध्ये येतो. पहिल्यांदा पश्चिम बंगालच्या महासागरामध्ये येतो. त्याच्यानंतर तो नैऋत्य मोसमी वारे म्हणजे मान्सून पुन्हा पृथ्वीचं परिभ्रमणामुळे नैऋत्य मोसमी वाऱ्यामुळे तो पुन्हा हिंदी महासागरात येतो. हिंदी महासागरातून अरबी समुद्रामध्ये येतो. अरबी समुद्रातून पश्चिमेकडे वारे वाहत असतात. नैऋत्य ईशान्येकडून नैऋत्य मोसमी वारे वाहत असतात आणि मग मान्सून आपल्या दाखल होतो. आता मान्सूनचा हा प्रवास प्रशांत महासागरापासून पश्चिम बंगालपर्यंत 19,000 किलोमीटर तो अंतर कापत येत असतो. आता ते मान्सून म्हणजे काय, तर सागरामधलं बाष्प आणि वाऱ्याची गती विषुववृत्ताचा वेध घेत 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 मान्सून असा 13 मे म्हणजे मेच्या मध्यानापर्यंत आपल्या केरळमध्ये लक्षद्वीपमध्ये दाखल होत असतो. मध्यानं याचा अर्थ समजा 13 मे पासून सर्वसाधारण 21, 22, 23, 24 मे पर्यंतच्या दरम्यान हा केरळमध्ये दाखल होत असतो मान्सून. त्यावेळेला आपल्याला मान्सूनचे वेध सुरू होतात महाराष्ट्रामध्ये. म्हणजे मग शेतीची कामं उरकणे बाबा मान्सून आला ह्याच्यामध्ये. त्यामुळं तर तो प्रवास करत पुन्हा असा मान्सून आपल्या महाराष्ट्राकडं झोत करतो. आता मान्सूनचा सरासरी पावसाचा अंदाज कसा जाहीर केलेला असतो, की सर्वसाधारण 100 मिलीमीटर, 99 मिलीमीटर, 94 सेंटीमीटर असा तो अंदाज जाहीर केला असतो. म्हणजे सरासरीपेक्षा जास्त किंवा सरासरीपेक्षा कमी असं डिक्लेअर हवामानशास्त्र केलं असतं. आता हे कसं करतात, तर रडारवर जे सॅटेलाईटवर त्यांना अभ्यास असतो की वाऱ्याचा गती, बाष्प किती आहे, त्याप्रमाणे गती किती घेतली, त्यानं आगेकूच कशी केली, हे अंदाज अगोदर रडार देत असतं त्यांना. त्यामुळं हवामानशास्त्रज्ञ किंवा हवामानाचे अंदाज हे जाहीर करतं. आणि दुसरी गोष्ट